महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगावच्या चेअरमनपदी 1701 तांत्रिक पदांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि संगमनेर येथील गुलाबराव डोंगरे यांची एकमताने निवड झाली आहे। यासोबतच व्हाईस चेअरमनपदी अहिल्यानगर येथील संदीप जाधव यांची तर मानव सचिवपदी सुनील मांटे यांची निवड झाली आहे। संस्थेच्या संचालक मंडळांच्या बैठकीत या निवडी बिनविरोध करण्यात आल्या। जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधीक्षक किरण आव्हाड आणि संस्थेचे कार्यकारी संचालक अरुण इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळांची बैठक पार पडली। यावेळी सदिच्छा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पुढील 1 वर्षांच्या कार्यकाळासाठी या निवडी करण्यात आल्या। निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल घालून सन्मान करण्यात आला। या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून गुलाबाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी भाऊसाहेब भाकरे, केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना 1701। आज आपल्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना 1701 आणि क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना या 2 संघटनेच्या आधिपत्याखाली कार्यरत असलेली महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव ही महाराष्ट्र राज्याच्या वीज क्षेत्रामध्ये एकमेव अखंड महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली पतसंस्था असून आज या संस्थेच्या पुढील कार्यकाळासाठी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि मानद सचिव पदाची निवड प्रक्रिया नुकतीच या ठिकाणी पार पडली आणि या निवडीमध्ये सर्व संचालक, सदिच्छा मंडळाचे पदाधिकारी, दोन्ही संघटनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहासात पहिल्यांदाच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तरेला गुलाबराव डोंगरे पाटील यांच्या माध्यमातून चेअरमन पदाची संधी या सदिच्छा मंडळ आणि दोन्ही संघटनेच्या माध्यमातून मिळाली। दुसरं, व्हाईस चेअरमनपदी ज्यांची अतिशय तीव्र इच्छा होती आणि एखाद्याची जर इच्छाच असेल आणि जो संघटनेचं काम एकदम एकनिष्ठपणे करतात असे आमचे पैलवान संदीप जाधव साहेब यांची व्हाईस चेअरमनपदी अहिल्यानगर शहरामध्ये ते कार्यरत असतात। आणि तिसरं, या संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खरं तर ज्यांनी त्या काळी आम्हाला मार्गदर्शन केलं आमचे नेते जे त्या तत्कालीन ज्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं असे राधेश्यामजी षडमोल्लू साहेब यांना कुठंतरी आमच्या संस्थेच्या आणि संघटनेच्या माध्यमातून श्रद्धांजली म्हणून आपण त्यांनी जो आम्हाला या संस्थेला संचालक दिलेले आहेत असे सुनीलजी मांटे साहेब यांची मानद सचिवपदी पुढील कार्यकाळासाठी निवड करून आम्ही एक षडमोल्लू साहेबांना श्रद्धांजलीपर या ठिकाणी आज हे दिलेलं आहे। खरं तर या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक सरचिटणीस साहेब, जयरुद्दीन साहेब, थोरात साहेब, कैलास गोरकर साहेब, आजीज भाई आणि मान्यवर केंद्रीय पदाधिकारी येणार होते, परंतु अमरावतीला एक कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही। परंतु आज या ठिकाणी ताराचंद कोले मामा, यानंतर आपले थोरात साहेब जे की वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित त्यावेळेच्या अहमदनगर आत्ताची अहिल्यानगर या संस्थेवर सुद्धा उत्तरेला चेअरमन पदाची संधी थोरात साहेबांच्या माध्यमातून दिली होती। ते आमचे मार्गदर्शक सल्लागार या ठिकाणी उपस्थित राहिले, बीडी पाटील साहेब उपस्थित राहिले आणि सर्वांनी अतिशय संचालक मंडळाने यांनी खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया आज या ठिकाणी पार पडलेली आहे। गेल्या वर्षभरामध्ये सुद्धा जे चेअरमन राहिलेले संस्थेचे सचिन मुळे साहेब, व्हाईस चेअरमन परभणीचे सुनीलजी वानखेडे साहेब आणि मानद सचिव आपल्या अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे सचिनजी हंडाळ साहेब यांनी सुद्धा अतिशय चोखपणे या संस्थेचं काम करून महाराष्ट्रात 1 नंबरची संस्था कशी राहील अशा पद्धतीचं कामकाज त्यांनी मागील 1 वर्षापूर्वी केलं। आणि या सर्वांना कामकाज करत असताना सभासद हाच मालक हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे। या संस्थेच्या प्रगतीमध्ये सेवकांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे, कारण सेवकांनी जर पारदर्शी वेळेत काम केलं तर ही संस्था जाऊ शकते पुढे। हे एक आदर्श उदाहरण आहे। आपल्या संस्थेचे कार्यकारी संचालक अरुणजी इंगळे साहेब आणि त्यांची टीम यांनी अतिशय चोखपणे काम केल्यामुळे तिथं वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। इतिहासात दुसऱ्याच दिवशी सर्व सभासदांना ऑनलाईन त्यांच्या अकाउंटवर
डिव्हिडंड त्या ठिकाणी जमा झाला. आज भेटवस्तू पण जे काय होईल ते फायनल सभासदांना देण्यात येणार आहे, ते हे ठरवणार आहे सदिच्छा मंडळ. आम्ही संचालक मंडळ निमित्त मात्र सदिच्छा मंडळ आणि संघटना पदाधिकारी आम्हाला मार्गदर्शन करत आहात. दुसरा आमचा मानस हाच आहे का जेवढे संचालक महोदय आहेत त्यांना टप्प्याटप्प्यात भलेही काहींना 6 महिन्याचा कार्यकाळ येऊ शकतो, काहींना वर्षाचा येऊ शकतो, परंतु प्रत्येक संचालक या संस्थेच्या बोर्डावर कुठंतरी पदाधिकारी झाला पाहिजे, हे आमच्या संघटनेचं धोरण गेल्या 51 वर्षापासून ही संस्था चालवत असताना आहे. आणि मग खरं आज तर आठवण होते आमचे नेते ज्यांनी या संस्थेचं रोपटं लावलं आणि एक आक्रमक नेतृत्व अंबादासजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ही सर्व टीम एक दिलाने काम करते, म्हणून हे काम करणं आज शक्य झालं. मी आपला जास्त वेळ न घेता आज या सर्व सभासद पदाधिकारी सदिच्छा मंडळाने आणि जे हितचिंतक आहेत यांनी साथ दिल्यामुळं ही बिनविरोध निवड आज या ठिकाणी पार पडली आणि या निवडीनंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्नेह भोजनाचा कार्यक्रम. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.